गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, मी आता चाललो आहे इथून जवळच आपलं गाव आहे बघा, खामखेडा मोहनचं गाव. तिथं जातो आहे मी माझ्या एका दुसऱ्या मित्राची गाडी आणायला, कारण मला आता जायचं आहे बाहेर. ओके मित्रांनो, तर आता गाडी घेऊन निघालो मी परत घरी मुक्ताईनगरला जायला. तर मित्रांनो, मी आता पितो आहे आपली लेमन टी. मित्रांनो, अजून तयारी वगैरे सगळी बाकी आपली जायची मस्तपैकी. हा, रवी पण येणार आहे माझ्यासोबत. रवी आणि मी जातोय मित्रांनो. मित्रांनो, आता रवीने मी चाललो दलवाडी 15 दिवस धुवून. ओके मित्रांनो, तर आता वाजले जवळपास 7:30. अहो नाही, पैशापत 7:15 वाजले. आणि मित्रांनो, आज भूषण करतोय खिचडी. अरे भैया, भात पण तर आहे वाटते सकाळचा. हो, थांब, स्वयंपाक करायची काय गरज आहे? ओ बापरे, पाणी कमीच टाकायला यायचं. हे मित्रांनो, वा, सकाळी ओ हो भूषणनं अंडा ग्रेव्ही बनवली भाई, मस्त. वा वा, बडी. तर मित्रांनो, नेहमीसारखं सगळे प्लॅन झाले कॅन्सल, कारण ना दुपारचंच खूप जेवण उरलेलं आहे. 4 चपात्या उरल्या मित्रांनो, भात आहे, भाजी आहे, मग परत नवीन खिचडी का टाकायची है ना, बरोबर. भात खानारच नहीं. कौन? नहीं, मैं भात खानारच नहीं. उसको तड़का लगा. अरे अब क्या, कितना तड़का लगेगा उसका, ऑलरेडी तड़के में है वो. हाँ, उसको ये करता क्या तू? क्या बोलता है वो, करता क्या उसको, मतलब फ्राय करता क्या? ठीक आहे, कर फ्राय. तर मित्रांनो, आता सध्याची सिच्युएशन अशी आहे की रिकामा काही बसला जात नाही आहे आणि खाण्यासाठी जी लबलब करते, त्याला एक नवीन आम्ही तिथे ॲड करतोय. भैया आहे ना, भाताला तडका देतो आहे आणि मी बनवतोय गुळाचा शिरा. शिरा शिरा आणि शिरा याच्या वेळेस कधीच बनवला नाही मित्रांनो, कोणत्याच प्रकारचा अनुभव नाही गुळाचा शिरा बनवण्याचा. पण चला आता बनवू, कसा बनतो. आता हा गुळ बारीक केला मी. आपल्याला ना मित्रांनो, गुळाचा शिरा बनवायच्या अगोदर ना गुळाचं पाणी करावायचं नसतं. ओके, आता याला आपण, गॅस जरा जास्तच खराब झाला आहे मित्रांनो, उद्या साफ करावं लागेल याला. आणि हा मित्रांनो, मी सकाळी सांगतो ना, रवी आणि मी बाहेर गेलो होतो. किस्सा जर का तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो मी, काय झाला आहे आज, तर तुमचा माणुसकीवरनं विश्वास तुटत जाईल की माणुसकी काय राहते. तर म्हणजे इतका खतरनाक. पण मी सांगणार नाही तुम्हाला किस्सा, पुढे जाऊन सांगितलं. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवता ही गोष्ट की माझी रवीने मी कुठेतरी गेलो होतो आणि तिथे काय झालं होतं. पण मजा आली. असे मी म्हणजे आजकाल मी जे अनुभव घेतोय ना, ते कोणी घेत नसेल माझ्यासारखी. इतके खतरनाक खतरनाक अनुभव घेतोय मी, काय ना. म्हणजे माझ्यासोबत कधी काय होईन काही सांगता येत नाही. आणि आजचा तर अनुभव म्हणजे एकदम डेंजर अनुभव डायरेक्ट, म्हणजे खतरनाक वाला डायरेक्ट. भूषणला सांगितलं मी ते खतरनाक आहे. लोक दुनिया लय खतरनाक आहे मित्रांनो. म्हणून ते काय म्हणतात, सावधान रहिए, सतर्क रहिए, अपने आजू बाजू में क्या घट रहा है उसके ऊपर फोकस कीजिए, है ना, ध्यान दीजिए. म्हणून मित्रांनो, सतर्क. क्या शायद अगला शिकार आप होऊ शकतो. म्हणून कोणावरच विश्वास नका ठेवा. हा, जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट डोळ्यानं पाहत ना, तुमच्या स्वतःच्या तोंडावर विश्वास नका ठेवा कोणावरच, माहिती आहे का. नाही, दुनिया बेकार निघाली आहे, खतरनाक. हे बघा, हे गुळ इतकी बेकार दुनिया, सोचा नाही तर सोच के परे है दुनिया आपली. आणि मग तेव्हा असं वाटणार आपण लयच मागे राहिले. खरंच खूप मागे राहिलोय आपण, है ना भैया. अति मागे राहिलोय, अति. असं चला बनवू मस्त शिरा, गुळाचा शिरा मित्रांनो. तर मित्रांनो, ते ह्या कढाईमध्ये ना मी रवा भाजून घेतो मस्तपैकी. तुमच्या लक्षात आलं की नाही काय माहिती, त्या दिवशी काय किस्सा आला होता. तर मी ना रवा भाजलाच नव्हता मित्रांनो, डायरेक्ट तुपात टाकला होता त्याला. आणि तुम्ही कोणी कमेंट पण नाही केली की तसं पण चालते, काय माहिती चालत असेल तसं, म्हणून तुम्ही कोणी कमेंट नाही केली आहे ना. रव्याचा काय वास येतो ना मित्रांनो भाजल्यावर. ओके मित्रांनो, तूप झालाय गरम, मस्त वास येतो. आता तिथे टाकू आपण रवा.
धूम धूम धड़म धड़ैया रे, सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा. ओके मित्रांनो, तूप आणि रवा मस्त आता एक जीव झाला आहे. आता तिच्यात टाकू आपण गोडाचं पाणी. मे बी मित्रांनो पाणी जास्त झालं. मे बी म्हणतोय मी तुम्हाला, पुढे जाऊन सांगता नाही येत. ओट्स टाकायचे. नाही, गुडाचा शिरा पहिल्यांदा करतोय मित्रांनो, आणि तो मस्त जमणार आहे याची गॅरंटी मला. हा, सगळ्यात मेन अजून साखर टाकते. अरे साखर गुडाचा शिरा रे, मी साखरेच्या गोष्टी करतोय मित्रांनो. काय दिमाग चालत नाही आपला सध्या. पण असं ते लेम झाले असतील ते. हो या, शिरा जवळपास झालाच मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, हे काय आहे तर हे मित्रांनो चिकन. आज आमची पार्टी झाली मित्रांनो. शेजारच्या काकूने आज चिकनची भाजी आणून दिली आम्हाला. बंद बंद याल काय. ओके, शिरा झाला मित्रांनो. आता गरम करू आपण, सॉरी बंद करू गॅस. ओके मित्रांनो, तर आता आम्ही करतोय जेवण. आणि पहा मित्रांनो, जेवणात काय काय तर शिरा, अंड्याची भाजी, चपाती, आणि भैया खातोय चिकन अंटीने दिलेलं. आणि शिरा, भैया शिरा कसा काय झाला? गुळाचा शिरा एक नंबर. ओके. आणि हां, विशेष म्हणजे मित्रांनो सांगतो, ही जी भाजी आहे ना, सकाळी भैयानं केली होती, मम्मीनं फक्त चपात्या आणल्या होत्या. तर चला मग आता भैयानं बनवलेली भाजीचा आपण टेस्ट घेऊ. ओके. मस्त आहे. भैया मला सांगितलं गरम करायला पाहिजे होती. मी एक नंबर झाली, एक नंबर. अरे शिऱ्याचा टेस्ट करायचा राहिला मित्रांनो. गोड वस्तू आपल्याला भारी आता दुनिया इधर घेऊन. चला मग मित्रांनो, आता आम्ही करतो जेवण. ओके मित्रांनो, तर चला मग आजच्या ब्लॉगला करतो मी इथं सेंड. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो, तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय. हा मित्रांनो, आजकाल ना लय भारी भारी अनुभव येत आहे, लय खूप काही शिकायला भेटते. चला बाय, गुड नाईट.